आता एकाच पक्षाचे आमदार इकडे ओबीसीच्या बाजूने बोलतात, तिकडे मराठ्याकडे गेले तर मराठ्याच्या बाजूने बोलतात. म्हणजे यांची नेमकी स्पष्ट भूमिका काय आहे ही यांनी मांडली पाहिजे. मी माझी स्पष्ट भूमिका सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसपेट करू देणार नाही. ज्या प्रामुख्याने मराठ्यांचे नेते त्यांची भूमिका मांडतात त्या पद्धतीने इकडले नेते हे ओबीसींची भूमिका मांडत नाही. परंतु याला कुठंतरी राजकारण सुद्धा आड येते. राहुल गांधी हे लोकसभेमध्ये नेहमी मुद्दा मांडत असतात की जातीगत जनगणना व्हावी आणि ज्यांची जेवढी संख्या आहे तेवढं त्यांना अधिकार मिळायला पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आपण अनेक दिवसांपासून पाहत आहोत. परंतु जातीगत जनगणनेचा सर्वात मोठा फायदा आहे की ॲक्च्युअलमध्ये आपल्याला इम्पेरिकल डाटा मिळेल. म्हणजे कोणता समाज किती मागासलेला आहे हा आपल्याला कळणार आहे आणि जातीगत गणनेचा सदुपयोग झाला पाहिजे. आणि निश्चितपणे हा सदुपयोग करून जर आपण केला तर निश्चितपणे जातीगत जनगणना ये मील का पत्थर साबित होऊ शकते. नॅशनल मीडियावर तो व्हिडिओ चालत होता की गोंदियाचे विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी भरत गोगावलेला जॉब विचारला. नेमका काय तो प्रकरण आहे? सरकारची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही असं सुद्धा अनेक विरोधकांच्याकडून अनेक आरोप केले जातात. सरकारकडे पैसे नाहीत, अनेक पैसे बिलं थकीत आहेत. कॉन्ट्रॅक्टर आपण पाहिले की आत्महत्या कॉन्ट्रॅक्टर करत आहेत. इकडे मजुरांच्या रोजगार हमीचे पैसे आतापर्यंत मिळाले नाही. आणि विरोधकांकडून एक आरोप लावण्यात आला की EVMमध्ये गडबडी आहे, वोट चोरी मोठ्या प्रमाणात झाली. याच्या माध्यमातून विनोद अग्रवालांनी एवढी लीड घेतली असं सुद्धा चर्चा आहेत. काय सांगाल? मुझे आप बताइए कि गई बार तो हम अपक्ष लड़े थे, सब कुछ इनके पास में था, तब भी हम 30,000 32,000 वोटों से चुनाव जीते थे. हम तो सब अपक्ष थे ना. कैसा रहता है कि जब जब इनको जीत मिलती है तब EVM अच्छी रहती है और जब जब ये चुनाव हारते तब तब EVM में गड़बड़ी होती है. बरं, ज्यांचा तुम्ही पराभव केला तेच गोपालदासजी आणि त्यांचे पुत्र प्रफुल्ल अग्रवाल हे कुठंतरी मी मागील 2-4 दिवसाच्या आधी वर्तमानपत्रांमध्ये पाहिलं तर ते कुठंतरी भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत किंवा करत असतील अशा अनेक बातम्या मी पाहिलं वर्तमानपत्रांमध्ये. मी ते स्पष्ट लिहून आलं. काय तुम्ही ते कसे पाहता त्याच्याकडे? देखो, अब ये तो उनका विषय है. रात दिन कपड़े की तरह पार्टी बदलना ये उनको शोभा देता है और वही काम ही करते रहते हैं. मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं है. मैं भी सुन रहा हूँ कि भाई वो भारतीय जनता पार्टी में आना चाहते हैं, लेकिन भारतीय जनता पार्टी की जो विचारधारा है, भारतीय जनता पार्टी के जो लोग हैं, मुझे नहीं लगता कि उनका स्वीकार करेंगे. चुनाव में हार जीत होना एक अलग बात रहती है, आपको बता रहा हूँ मैं. चुनाव में हारने से आदमी खत्म नहीं होता. जब मैदान छोड़ के आदमी भगता है ना तब खत्म होता है. मैदान में डटे रहना चाहिए और कार्यकर्ता साथ में रहते हैं और जब जनता साथ में रहती है तो उस आदमी को कभी भी कोई भी आदमी चुनाव हरा नहीं सकता. नमस्कार, मी संघर्ष. आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यात यावा असा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आणि त्यानंतर शासन प्रशासन सध्या कामाला लागलं आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 वर्षापासून जवळपास 1 वर्ष होत आहे तर महायुतीची सरकार आहे. 2024च्या निवडणुकीला महायुतीला भरघोस मतांनी ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विजय प्राप्त झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ह्या ठिकाणी सरकार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आज आपण महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहोत. गोंदिया शहरामध्ये आहोत आणि ह्या गोंदियामध्ये सुद्धा अवघ्या काही महिन्यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आणि नेमका ह्या 1 वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये कोणते नाविन्यपूर्ण काम झालं, नेमका विकासाची काय स्थिती आहे, इथल्या शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, महिलांच्या, बेरोजगारांच्या काय समस्या आहेत, आपण नेहमी झकास मराठीवर त्या समस्या उजागर करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आमच्या बैठकीला पाहुणे आहेत गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार, जनतेचा आमदार म्हणून लोक त्यांना प्रेमानं संबोधतात असे विनोद अग्रवाल आज आमच्यासोबत आहेत. विनोदजी, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. नमस्कार. तुमच्या निवडून आल्याच्या नंतर पहिलीच ही मुलाखत झकास मराठीवर होत आहे. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जुळून आहात आणि कुठेतरी 2025ला 1925मध्ये ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली आणि आज जवळ 100 वर्ष, आज शताब्दी महोत्सव संघ ह्या वर्षी साजरा करत आहे. काल दसरा मेळावा होता. नेमका तुमच्या जीवनामध्ये संघाच्या काय योगदान आहे, काय महत्त्व आहे, काय सांगाल? निश्चितपणे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. बालपणापासून स्वयंसेवक आहे आणि
एक मोठा प्रभाव माझ्या जीवनामध्ये संघाचा आहे आणि त्या दृष्टीने आज आपण देशसेवा, राष्ट्रसेवा आणि प्रत्येक मानवाचा विकास या माध्यमातून जडणघडणी संघाच्या माध्यमातून झालेली आहे आणि समता प्रस्थापित करण्याकरता, एकात्मता प्रस्थापित करण्याकरता नेहमीच आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून सर्व समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एक मानून त्यांच्या विकासाकरता, त्यांच्या उत्थानाकरता हा रात्रंदिवस प्रयत्न असतो. बरं, मी सुरुवातीलाच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही मंडळींनीच होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. ह्या आदेशाकडे आपलं कशा प्रकारे बघता आपण, काय भूमिका आहे? निश्चित रूपाने आपण संविधानाच्या माध्यमातून संघराज्य पद्धतीचा अवलंब केला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिघांच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांचे निवारण, लोकांचा विकास, गावांचा विकास, वस्त्यांचा विकास आणि आज मागील गोंदिया जिल्ह्यामध्ये फक्त नगरपालिका जर आपण बघितल्या तर मागील जवळपास 3.5-4 वर्षापासून इथल्या निवडणुका होऊ शकल्या नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुका होऊ शकल्या नाही आणि त्यामुळे कुठंतरी एक मोठी अडचण निश्चित रूपानं दैनंदिन जे कार्य आहेत लोकांचे आणि ज्या दैनंदिन समस्या आहेत त्यामध्ये निश्चित रूपानं मोठी भर येते. आज जर हे नगरसेवक निवडून आले असते तर ते अनेक भागामध्ये 44 नगरसेवक आपल्याला मिळाले असते गोंदियाचा विचार केला तर, आणि त्याच्या भार कुठंतरी ते नसल्यामुळे आमच्यावर येतो आणि ज्या प्रमाणामध्ये लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रश्न सुटायला कुठंतरी विलंब होतो किंवा त्या ज्या समस्या ज्या सुटायला म्हणजे व्हायला पाहिजे त्या समस्यांचं निराकरण व्हायला कुठंतरी वेळ लागतो. परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो, या सर्व असतानासुद्धा मागील 4 वर्षामध्ये जास्तीत जास्त गोंदिया शहराचा विकास, गोंदियाच्या ज्या स्थानिक समस्या आहेत त्याकडे पूर्ण प्रामाणिकपणे लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. बरं, ज्या कारणामुळे ह्या निवडणुका रखडल्या त्याच्यामध्ये मुख्य समस्या OBC आरक्षणाची होती आणि आता महाराष्ट्रामध्ये OBC समाजाचं आरक्षण आणि मराठा समाजाचं आरक्षण कुठंतरी ह्या आरक्षणाकरिता दोन्ही समाजांमध्ये वाद आपण सातत्यानं अनेक वर्षांपासून पाहतच आहोत. ऑगस्टच्या शेवटीला मराठ्यांनी मुंबई भेटीस धरली आणि मुंबईमध्ये मराठा समाज गोळा झाला आणि कुठंतरी त्यांना OBCमधून आरक्षण पाहिजे त्यांची मुख्य मागणी होती. मात्र ती मागणी स्वीकारत म्हणजे त्या मागणीमधील त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांच्यापैकी मुख्य मागणी ही होती की हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी व्हावी आणि शासनाने 2 सप्टेंबरला एक GR काढला आणि त्यामध्ये हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी आणि त्यामध्ये ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत असतील, काही रक्ताचे संबंध असतील किंवा नातलगांचे काही संबंध असतील अशांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा सुद्धा सरकारने GR काढला आणि त्यावर OBC समाज आता पेटून उठला. ते म्हणाले की ते जर कुणबी झाले तर त्यांना ऑटोमॅटिक OBC आरक्षण त्यांना मिळेल आणि कुठेतरी आमच्या आरक्षणाला धक्का पोहोचेल. नेमके तुमची ह्या GRकडे तुम्ही कसे पाहता आणि तुमची काय भूमिका आहे? माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे. मराठ्यांना काय द्यायचे ते शासनाने दिलं पाहिजे, आमचा काही विरोध नाही. परंतु OBCमधून जर मराठ्यांना आरक्षण देत असतील आणि ते देऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही आणि जर असं होत असेल तर आमच्या निश्चित रूपानं विरोध आहे. कारण आता जे आपण पाहतो की 50%च्या वर आपल्या महाराष्ट्रामध्ये OBCची संख्या आहे आणि साधारणतः NT आणि OBC धरून 27% आरक्षण आपल्याला मिळतो आणि OBC आरक्षण किंवा SC आरक्षण किंवा ST आरक्षण हा घटनेने दिलेलं आपल्याला आरक्षण आहे आणि त्यामध्ये मला असं वाटत नाही की कोणीही शिरकाव सहजासहजी करू शकेल. परंतु जर असा कोणताही शिरकाव झाला OBCमध्ये तर निश्चित रूपाने आमचा विरोध राहणार आहे आणि या निमित्ताने एक गोष्ट मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आज महाराष्ट्रामध्ये जर आपण स्थिती बघितली, आम्ही बघतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यामध्ये प्रामुख्याने जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपली स्पष्ट भूमिका या आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मांडली पाहिजे. परंतु सोयीस्करपणे ते या सर्व गोष्टी टाळतात. म्हणजे आपण आता सर्व पक्षांची स्थिती बघितली आपण तर जे मराठाकडील भाग असेल तिकडे ते मराठाच्या बाजूने होतात, तेच पक्षाचे लोक OBCकडे भागामध्ये OBCकडे होतात. तर यामध्ये सर्वात पहिले या सर्व राजकीय पक्षांना, मग कोणत्याही राजकीय पक्षाचं, यांची राजकीय भूमिका काय आहे
आरक्षणाबद्दल ही स्पष्ट विचारणा जनतेने केली पाहिजे, ओबीसी समाजाने केली पाहिजे. कारण मी आज पाहतो तुम्हाला आता एकाच पक्षाचे आमदार इकडे ओबीसीच्या बाजूने बोलतात, तिकडे मराठ्याकडे गेले तर मराठ्याच्या बाजूने बोलतात. म्हणजे यांची नेमकी स्पष्ट भूमिका काय आहे ही यांनी मांडली पाहिजे. मी माझी स्पष्ट भूमिका सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसपेट करू देणार नाही, त्यांना ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ मिळू देणार नाही. आम्ही ओबीसी समाजासोबत निश्चित रूपाने खंबीरपणे उभे राहू. पण ज्या पद्धतीनं मराठवाड्यातले नेते कुठेतरी मराठ्यांच्या सोबत राहतात, महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या विदर्भामध्ये आहे, विदर्भामध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे, मात्र इथले ओबीसींचे नेते किंवा इथले जे जनप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, हे ज्या प्रामुख्याने मराठ्यांचे नेते त्यांची भूमिका मांडतात, त्या पद्धतीने इकडले नेते हे ओबीसींची भूमिका मांडत नाही, असं सुद्धा अनेक लोकांचे आरोप आहेत. नाही, आता जे भूमिका मांडत असतील त्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे. परंतु तुम्हाला माहीत आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये मी पहिला आमदार होतो की ज्याने विधानसभेमध्ये ओबीसीबद्दल बोललो आणि ओबीसीबद्दल त्यांच्या प्रश्नाबद्दल ते विषयसुद्धा विधानसभेमध्ये मांडले. बरोबर. आणि आजही माझी स्पष्ट भूमिका आहे, ओबीसी करता जे जे काय करायचं असेल तर निश्चितपणे आम्ही करू. SC ST आणि ओबीसी हे जे घटनेने दिलेले या समाजाला अधिकार आहेत, आरक्षण आहेत, यांच्यामध्ये कुणीही घुसपेट करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. यांच्या बाजूने निश्चितपणे आपण लढा उभारू. बरं, आरक्षण देण्याचा नेमका उद्देशच तो होता की दुर्लक्षित जे समाज आहेत, दुर्बल जे घटक आहेत समाजातील, त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात आणण्याकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण त्यांना मिळवून दिलं. आपण गावखेड्यांमध्ये आपण नेहमी तुमच्या फोटोग्राफ्स पाहतो, तुम्ही लोकांशी भेटत असता, तुम्ही बुद्ध विहारात जाता, तुम्ही अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करत असता. नेमकी काय परिस्थिती आहे आज दुर्बल घटकांची, ज्यांच्याकरिता जो आरक्षणाची निर्मिती झाली, त्यांच्या विकासाची काय स्थिती आहे, आपण कशा पद्धतीने ते पाहता? एक गोष्ट प्रामुख्याने आपण मानली पाहिजे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिल्यामुळे आज जो वंचित समाजामध्ये आहे, मी सर्वांचा विकास झाला असं 100% विकास झाला म्हणत नाही, परंतु एक बाजू हे नेमकी आहे की आज आरक्षणामुळे हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आला आहे. बरोबर. आज राजकारणामध्ये असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आज ओबीसी असतील, SC असतील किंवा ST असतील, हे पुढे जात आहे. आपण 100% विकास झाला तर आपण हे म्हणू शकत नाही की 100% विकास झाला. पण जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला आरक्षण दिलं नसतं तर आज यांची परिस्थिती वेगळी असती. परंतु आता हा समाज कुठंतरी पुढे वाढत आहे. आज निश्चितपणे सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहतो, आज ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद असेल किंवा आपली नगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, म्हणजे केंद्र सरकार असेल, या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज हा समाज प्रतिनिधित्व करत आहेत. आज नोकरीच्या बाबतीमध्ये म्हटलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणामुळे सर्व समाजाची निश्चितपणे त्यामध्ये आज नोकरीमध्ये सुद्धा ते नोकरी करत आहेत. किंवा आज अनेक व्यापार असतील किंवा चांगल्या डॉक्टर्स असतील किंवा जे काही क्षेत्र असतील, या सर्व क्षेत्रामध्ये आता या सर्वांचा शिरकाव होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आज महिला पुढे आलेल्या आहेत. आपण आजपासून जेव्हा 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी आपण जे महिलांची स्थिती बघत होतो, चूल आणि मूल ही परिस्थिती होती, परंतु आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कुठंतरी आज महिलासुद्धा पुढे येत आहेत. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की जर जातीगत जनगणना झाली तर हा मुद्दा सुटेल. ह्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्र सरकारमध्ये ते लोकसभेमध्ये नेहमी मुद्दा मांडत असतात की जातीगत जनगणना व्हावी आणि ज्यांची जेवढी संख्या आहे तेवढं त्यांना अधिकार मिळायला पाहिजे, असं त्यांचं स्पष्ट मत आपण अनेक दिवसांपासून पाहत आहोत. मग तुमची याच्याकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे, कशा पद्धतीने आपण? नाही, जातीगत जनगणनेचा सदुपयोग झाला पाहिजे. आता विरोधी काही लोक फक्त आपली राजकीय रोटी सेकण्याकरता, पोळी सेकण्याकरता विषय मांडत असतात, तो भाग वेगळा आहे. आज आपले राहुल गांधी विषय मांडतात, तर आतापर्यंत जेवढ्या जनगणना झाल्या या त्यांच्या कार्यकाळामध्ये झाल्या आहेत. मग आतापर्यंत त्यांनी जातीगत जनगणना का केली नाही? या संपूर्ण समाजाच्या विकासाकरता कोणतेही पाऊल का उचलले नाही, हा सुद्धा एक प्रश्न आहे. परंतु जातीगत जनगणनेचा सर्वात मोठा फायदा आहे की ॲक्च्युअलमध्ये आपल्याला इम्पेरिकल डाटा मिळेल. म्हणजे कोणता समाज किती मागासलेला आहे हा आपल्याला कळणार आहे. आणि मग आपण परफेक्ट म्हणजे एखादा समाज असेल की तो खूप मागासलेला आहे. आजही आपण पाहतो की काही असे समाज आहेत, मग SC असतील, आदिवासीमध्ये असतील, OBCमध्ये असतील किंवा म्हणजे भटके समाज आहेत, मांगारुडी वगैरे आहेत. म्हणजे अशा समाजाचा मग आपल्याला विचार करता येईल.
म्हणजे एकदम जे मागासलेले आहेत, ज्यांना आजही स्वातंत्र्याच्या सूर्य ज्यांच्या घरी आतापर्यंत पोहोचला नाही, अशा लोकांचा सुद्धा आपल्याला विकास करता येईल. आणि जातीगत गणनेचा सदुपयोग झाला पाहिजे. आणि निश्चितपणे हा सदुपयोग करून जर आपण केला तर निश्चितपणे जातीगत जनगणना ये मील का पत्थर साबित होऊ शकते. बरं, काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. नेमकी कोणत्या मुद्द्यांवर आपण लढणार आहात? कारण मी 2 दिवसाआधीच ह्या माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलांचे एक स्टेटमेंट ऐकलं. ते म्हणाले की महायुती म्हणून लढणार की नाही याकडे शंका आहे. कारण कारण स्थानिक लेवलवर अनेक कार्यकर्ते हे उमेदवारी मागत असतात आणि कुठेतरी ह्या निवडणुका वेगवेगळे पक्षांमध्ये सुद्धा लढू शकतात, महायुतीमधूनच वेगवेगळे पण लढू शकतात, असं त्यांचं एक स्टेटमेंट ऐकलं. तुमचं काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने हे निवडणुका होतील? ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या म्हणजे गोंदिया नगरपालिका किंवा आपल्या इथं गोरेगाव असेल किंवा सालेकसा, तिरोडा 4 ठिकाणी आपल्या निवडणूक आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. तर यामध्ये युती करायची की नाही करायची याबद्दल जर सांगायचं असेल तर ते आम्हाला अधिकार नाही. ते अधिकार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किंवा राज्याचे अध्यक्ष किंवा आमचे नेते देवेंद्र हे ठरवतील. बरोबर. परंतु यामध्ये प्रामुख्याने जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, जे रात्रंदिवस पक्षाकरता काम करतात, त्यांची भूमिका काय आहे, त्यांचे काय म्हणणं आहे, हे सर्व पक्षाचे लोक पदाधिकारी ऐकून घेतील आणि त्यानंतर ते नेमकी भूमिका घेतील. आणि जर तुम्ही विचार केला तर आम्ही कधीही निवडणुकीकरता म्हणजे तयार असतो. कारण आमचे काम फक्त निवडणूक आली म्हणून काम करायचे असं नसते. मी आपल्या जीवनापासून आज 40 वर्ष आज झाले मला पूर्ण. आज मी राजकारणामध्ये आहे. या 40 वर्षामध्ये एकही दिवस मी थांबलेलो नाही. सतत कार्य करणे, लोकांची सेवा करणे, लोकांचे काम करणे, पदावर असो किंवा नसो, लोकप्रतिनिधी असो किंवा नसो. परंतु आपण जेव्हा राजकारणामध्ये आलो, समाजकारणामध्ये आलो, तर लोकांचे प्रश्न सुटवण्याकरता, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याकरता, म्हणजे संघटनेमध्ये जबाबदारी असेल तर संघटन बळकट करण्याकरता जे जे करायचे आहेत ते आमचे 24 तास सुरू असते. आणि आम्ही कधीही कोणतीही केव्हाही निवडणूक आली तर त्याकरता आम्ही नेहमीच सज्ज असतो. बरं, जर तुम्ही म्हटलं की तुम्ही नेहमी लोकांची सेवा करता, आम्ही सुद्धा पाहतो की तुम्ही दर दिवशी अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्याचे आणि स्वतः तुम्ही त्या ठिकाणी बसून अनेक लोकांचे प्रश्न सोडवता. नेमकं काय मागणी असते लोकांची, ते काय अपेक्षा असते त्यांना आपल्या आमदाराकडून? लोकांच्या फार लहान लहान समस्या असतात. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे 90% समस्या तर या म्हणजे एका मिनिटामध्ये सुटतात. आणि 5-10% मागण्या अशा असतात की त्यामध्ये म्हणजे आपल्याला मग काही ठिकाणी डेव्हलपमेंटचा निधी असेल किंवा एखादा किचकट प्रश्न असेल, परंतु 90% समस्या मी आतापर्यंत बघितल्या आहेत की ते आपण त्वरित सोडवू शकतो, त्वरित, आणि ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि आजही मी पाहतो की मी गोंदियामध्ये आम्ही काय केलं आहे की प्रत्येक बाबीमध्ये आम्ही 100% म्हणजे तुम्हाला सांगतो 100%चा अर्थ असा की जर आमच्या इथे सावनवाडीची योजना असेल, निराधाराची योजना असेल, तर आमच्या येथील एकही 65 वर्ष वय झालेला व्यक्ती त्यापासून वंचित राहू नये, आमचे प्रयत्न आहेत. आज मी तुम्हाला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 33,000 लाभार्थी या गोंदियामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व लोक बघत असतील, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सावनबाळ संजय गांधीचे 33,000 लाभार्थी या ठिकाणी आहेत. आज तुम्हाला सांगतो ते राशन कार्डमध्ये रेशन धान्य देण्याची आपल्याला योजना आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 90%च्या वर गोंदिया विधानसभामध्ये 90%च्या वर म्हणत आहे मी, म्हणजे एक वेळ आली तर 95%पर्यंत, 99%मध्ये काही गावामध्ये 90%च्या वर लोकांना आपण रेशन देत आहोत. तुम्हाला मी सांगतो की महिला बचत गटांना त्यांच्याकरता भवन बनावे, त्यांच्याकरता त्यांना विक्री करण्याकरता, त्यांना बैठक घेण्याकरता, ही संकल्पना सर्वात प्रथम देशामध्ये आपण पूर्ण विधानसभेमध्ये राबवतात. आज 86 पैकी 80 ठिकाणी, काही ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले आहेत महिला बचत गट भवनाचे, काही ठिकाणी पूर्णत्वाकडे येत आहेत. आणि आता ही योजना केंद्र सरकारने सुद्धा स्वीकारली आहे. आता ते MRGSच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी महिलांना रोजगार मिळण्याकरता अशा प्रकारचे भवन बांधावे, ते मोठ्या प्रमाणात बांधावे अशी संकल्पना पुढे आली आहे. तो प्रयोग आम्ही सर्वात पहिले आपल्या गोंदिया विधानसभामध्ये केला. आज राज्य सरकारने प्रत्येक पांढररस्ता मजबूत व्हावा
कारण रस्त्यामुळे आपण पाहतो की फार मोठी क्रांती येत असते. आणि गोंदियामध्ये आपण पहिलेच प्रयोग सुरू केला 100% पांधन रस्ते मजबूत करण्याकरता. आज आपले जवळपास 50% रस्ते मजबूतही झाले आहेत. येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्ही हे 100% पांधन रस्ते मजबूत करणार आहोत पूर्ण. आणि याचा फार मोठा फायदा होतो तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना. तुम्ही आता स्वतः जाऊन विचारा, आम्ही सांगतो रस्त्यांचा केवढा मोठा फायदा असतो. एकतर रस्त्यामुळे फार मोठा फायदा शेतकऱ्यांचा होत असतो. कारण कच्चा माल असेल, शेतीचा माल असेल, आज डायरेक्ट आपण मुख्य बाजारापर्यंत पोहोचू शकतो, शेतापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट, त्यांच्या जमिनीचे भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. आता तुम्हाला मी सांगतो, इथून मी तुम्हाला गोंदियाचे जवळजवळचे रस्ते सांगतो. आम्ही नागरा ते अंबोरा रस्ता बांधला, हा शेतीमधून जातो. त्या ठिकाणी 50 लाख रुपये एकर शेतीचे भाव होते. आता तो रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. आज त्या ठिकाणी 50 लाख रुपये एकर शेतीचे भाव 4 कोटी 5 कोटीवर गेलेले आहेत. म्हणजे रस्त्याचे काम सुरू होत आहेत, बरोबर 10 पट वाचले. तुमच्या इथे खमारी म्हणून आहे, खमारी टू हलबीटोला आम्ही रस्ता, हा पूर्ण एक पांधन रस्ता होता, त्याला आम्ही मोठा एक सिमेंट रस्ता 5.5 मीटर चौडा, त्या ठिकाणी 35 लाख रुपये एकर शेतीची जमीनचे भाव होते. आज त्या ठिकाणी 2.5 कोटी रुपये भाव झालेले आहेत. गावामधील सुद्धा रस्ते तुम्हाला सांगतो मी, प्लॉटचे रेट वाढतात. खमारी गावामध्ये मी भरतनगर म्हणून एक मागासलेला एक म्हणजे वार्ड होता, त्या भागामध्ये आम्ही मोठा 5.5 मीटरचा एक चौडा रस्ता बांधला. त्या ठिकाणी जे रेट होते 100 रुपये किंवा 50 रुपये जे भाव होते, आज त्या ठिकाणी 1000-1500 रुपये स्क्वेअर फीटचे भाव त्या ठिकाणी प्लॉटचे झालेले आहेत. तर यामुळे फार मोठा फायदा. आणि रस्त्यांचा विरोध कोणीही करू नये, मी मित्र म्हणतो. आज काय होतं, रस्ते रुंदीकरण करण्याकरता आपण जेव्हा जातो तर अनेक लोक ज्यांचे जे कच्चे अतिक्रमण असतात, अस्थायी अतिक्रमण असतात, परंतु ते अतिक्रमण काढण्याकरता सुद्धा ते लोक कुठंतरी मज्जाव करतात. मी सर्वांना विनंती करतो, तुमच्या घरच्या, तुमच्या शेतीच्या समोर, तुमच्या प्लॉटच्या समोरचा जर रस्ता हा रुंद झाला तर तुमच्या प्लॉटचे, तुमच्या जमिनीचे, तुमच्या घराचे, शेतीचे, हे सर्वांचे म्हणजे जी किंमत आहे कितीतरी पटीने वाढणार आहे. आणि याच्या निश्चित रूपाने आपण सर्व लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि चांगले रस्ते आज आपण पाहतो की देशामध्ये बांधल्यानंतर आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये लोक व्हेकल घेत आहेत, 4 व्हीलर घेत आहेत. आणि सहज आज आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याला कुठं पर्यटन करता जायचं असेल, यापूर्वी आपला इलाहाबाद असेल, वाराणसी असेल, लोकांना 2-2 दिवस लागायचे ट्रेनमध्ये. आज मी अनेक वेळा जातो. गोंदिया टू वाराणसी 8 तासामध्ये पोचतो आम्ही, 8 तासामध्ये रस्ते झाले, 8 तासामध्ये. आज आपण अयोध्या, गोंदियावरून अयोध्या जायचं असेल 10 तासामध्ये, 11 तासामध्ये अयोध्या पोहोचू शकतो. तर हे एवढे सहज झालेले आहे. आज आपण 8-9 तासामध्ये मुंबई पोहोचू शकतो. पहिले 24-24 तास लागायचे. तर रस्त्यामुळे एवढी मोठी क्रांती आलेली आहे, वेळ वाचत आहे. आणि मनुष्य फार मोठ्यामध्ये पर्यटन निर्मिती झालेली आहे, आवागमन झालेलं आहे. आणि आज निश्चितपणे रस्त्याचे फार मोठे फायदे आहेत. आपण रस्त्यांचे फायदे गिनवले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर टू गोंदिया, नुकताच आपण काही दिवसांआधी बातम्यांमध्ये ऐकलं की हा रस्ता बनणार आहे. नेमका ह्या रस्त्याचे काय महत्त्व आहेत, हा गरजेचा होता का, आणि याचे काय फायदा? निश्चितपणे फार मोठा फायदा आहे तुम्हाला सांगतो. कारण यामुळे आपण जवळपास 1 तास 1.25 तासामध्ये नागपूरला पोहोचणार आहोत. हो. आणि आपला डायरेक्ट आपण मुंबईशी जोडले जाणार आहोत. गोंदिया असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, सर्व भागामध्ये, आज चंद्रपूर असेल. आणि या रस्त्याच्या निर्मितीमुळे निश्चितपणे फार मोठा एक फायदा आपल्या गोंदिया विधानसभा, गोंदिया जिल्ह्याला हा फार मोठा फायदा होणार आहे. कारण आपण पाहतो की आज तिकडच्या बाजूला आपला कोमारा नागपूर हायवे आहे, या बाजूला आपला रामटेक रस्ता आहे. आणि हा जर रस्ता झाला तर आपण सहजरित्यानं फार वेळ वाचणार आहे. आणि मग हे जर रस्ते असे मोठे रस्ते झाले, चांगले रस्ते झाले, समृद्धी महामार्ग झाले, तर अनेक जे उद्योग आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात. कारण उद्योगवाले सर्वात प्रथम रस्ते, त्यांना मग त्यांची जी माल वाहतूक असेल त्याकरता किती सुविधा आहे हे सर्व काही बघत असतात. आणि याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. आज गडचिरोलीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री आणि पोलाद इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. आणि जर त्यांना जागा मिळाली नाही तर आता गडचिरोली आपल्या जिल्ह्यातून जवळ आहे, याचा फायदा सुद्धा गोंदिया जिल्ह्याला भेटू शकतो. बरं, आपण मनरेगाचा उल्लेख केला आणि कुठंतरी ह्या अधिवेशनामध्ये आपण तुमचे एक व्हिडिओ जो व्हायरल झाला होता ते पाहिला. जे मंत्री महोदय आहेत
रोजगार हमीचे भरत गोगावले, आपण कुठंतरी त्यांच्या समोर तुमची बाचाबाची झाली आणि कुठंतरी तुम्ही त्यांचा रस्ता अडवला आणि तुम्ही त्यांना जॉब विचारला आणि तो व्हिडिओ आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर नॅशनल मीडियावर तो व्हिडिओ चालत होता की गोंदियाचे विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी भरत गोगावलेला जॉब विचारला. नेमका काय तो प्रकरण आहे, काय सांगाल? रोजगार हमी योजना ही याचा जन्म महाराष्ट्रातून झालेला आहे आणि आज देशामध्ये संपूर्ण ही रोजगार हमी योजना आहे. हो, आज गोंदिया जिल्हा हा कधी महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीच्या कामावर हा अव्वल राहिलेला आहे मोठ्या प्रमाणात. आणि आपल्या इथे ॲक्च्युअलमध्ये जे मजूर आहेत ते काम करतात आणि अशामध्ये त्या मजुरांचे पैसे भेटत नसतील, जे अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना असतात, गोठ्यांच्या योजना आहेत, विहिरीच्या योजना आहेत किंवा सार्वजनिक आपले अनेक लोक विकासाचे कामं करत असतात. त्यामध्ये माझ्या एवढाच म्हणजे संताप होता की बाबा तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मजूर असताना, सर्वात जास्त मनुष्य निर्मिती आपण केली असताना तुम्ही सर्व जिल्ह्यांना पैसे दिले, परंतु आमच्या जिल्ह्याला पैसे दिले नाही. आमच्या जिल्ह्यावर अन्याय आहे आणि आमच्या जिल्ह्यावर कुठं अन्याय होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आणि हीच गोष्ट मी त्यांना आवर्जून सांगितली. नंतर त्यांनी आम्हाला जवळपास 45-50 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळाले. पण सरकारची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही असं सुद्धा अनेक विरोधकांच्याकडून अनेक आरोप केले जातात. सरकारकडे पैसे नाहीत, अनेक पैसे बिलं थकीत आहेत. कॉन्ट्रॅक्टर आपण पाहिलं की आत्महत्या कॉन्ट्रॅक्टर करत आहेत. इकडे मजुरांच्या रोजगार हमीचे पैसे आतापर्यंत मिळाले नाही किंवा आर्थिक परिस्थिती सरकारची बरोबर नाही असं चर्चा आहे. पण काय परिस्थिती आहे सरकारची? नाही, एकंदरीत आजपर्यंत आपण पूर्ण आलेख बघितला तर निवडणुकीच्या वर्षामध्ये साहजिकच जास्त प्रमाणामध्ये कामं मंजूर होत असतात आणि निवडणूक झाल्यानंतर जो पहिला वर्ष असतो त्यामध्ये कोणतीही सरकार असो आतापर्यंतची, त्यामध्ये कुठंतरी या सर्व विकास कामावर थोड्या प्रमाणात ब्रेक येत असते. परंतु हळूहळू पुढच्या वर्षी या सर्व गोष्टी म्हणजे सर्व नियमित होत असतात. आणि तुम्हाला सांगतो की यावर्षीसुद्धा सरकारने अनेक विकास कामे मंजूर केलेली आहेत. विकासाला कुठेही थांबवलं नाही आहे. अनेक नवीन योजना, मग लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ आहे. आता हा सर्व याच्यामध्ये जवळपास 20,000-25,000 कोटी रुपये लागणार आहेत. मागच्याच वर्षी रब्बीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 16 कोटी रुपयाचं नुकसान झाला. त्यामध्ये 9 कोटी रुपये एकटे आपल्या गोंदिया तालुक्याला आपण मिळवून दिले. तर प्रत्येक वर्षी होणारी अतिवृष्टीमुळे नुकसान होत असेल, या सर्व बाबी म्हणजे सरकारला बघावं लागतात. मग लाडकी बहीण असेल, तुमचे संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल, किसान सन्मान निधी असेल, ह्याही योजना सरकारला सुरू ठेवायच्या आहेत आणि विकास कामंसुद्धा करायची आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपानं परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे आणि यामध्ये कोणतीही अडचण येईल असं मला वाटत नाही. काही प्रमाणामध्ये आज देयके देण्यामध्ये निश्चितपणे विलंब झालेला आहे, परंतु सरकारनं म्हटलं आहे की येणाऱ्या 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही सर्व परिस्थिती निश्चितपणे रुळावर आणण्याकरता सरकार प्रयत्नशील. मागच्या टर्मला आपण 3,500 ते 4,000 करोडची निधी गोंदिया विधानसभेकरिता खेचून आणला अशा चर्चा होत्या. तुमच्या माध्यमातून अनेक विकास कामं सांगण्यात येत होते. ह्या टर्मला काय प्लॅन आहे तुमच्या? या टर्मला आमच्या आता आम्ही 4-5 गोष्टी महत्त्वाच्या पहिल्या अंमल करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने गोंदियामध्ये एक शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं ही माझी इच्छा आहे. गोंदियामध्ये कृषी महाविद्यालय आणि शासकीय तर कृषी महाविद्यालय झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आता गोंदियाच्या शहराचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवत आहोत. त्याचे काम सुरू झालेले आहेत. गोंदियाची गटारची योजना अर्धवट होती, त्याला पूर्ण करायचे आहे. गोंदिया शहरामध्ये जे मुख्य रस्ते आहेत, त्या गोंदिया शहराचे मुख्य रस्ते एक चांगले महानगरपालिका दर्जाचे रस्ते व्हावेत, हे कामसुद्धा आता सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे जो डांगुर्डीचा बॅरेज होणार आहे तो जवळपास 90% मार्गी लागलेला आहे. आणि नवीन आपण रजेगावमध्ये सुद्धा बॅरेज बांधत आहोत, त्याच्यासुद्धा काम यावर्षी आपण सुरू करत आहोत. आणि या वर्षामध्ये अनेक कामं आपण आता डांगुर्डीच्या बॅरेजचं आपण काम केलं, आपण रजेगावच्या बॅरेजच्या म्हणजे मंजूर करून आणला, त्या जवळपास 100 कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहेत. त्याचेसुद्धा आता निविदा निघणार आहेत. आणि अशा प्रकारे गोंदियामध्ये ह्या सर्व करत असताना, विकास कामे करत असताना अनेक आता रस्त्याची जवळपास 80%-90% कामं गावांची झाली. आता जे उर्वरित रस्ते आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. काही रस्ते असे आहेत की कंत्राटदारांनी कामं सुरू केली परंतु अर्धवट आहेत. ते अनेक प्रकारचे काही कारणं सांगत आहेत, त्यांना आपल्याला गती द्यायची आहे. या सर्व बाबी आपल्याला करायच्या आहेत. हे सर्व काही करत असताना आम्ही आता ठरवलं आहे की ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, आतापर्यंत गोंदियामध्ये 50 वर्षाच्या, 60 वर्षाच्या किंवा स्वातंत्र्य काळाच्या नंतर
आज आपली गोंदिया शहराची मोजणी झालेली नव्हती, ती मोजणी आपण करत आहोत. त्यांना आपण प्रॉपर्टी कार्ड देणार आहोत. गोंदिया शहरामध्ये जवळपास 6,000-7,000 लोक असे आहेत की त्यांच्याकडे त्यांचे स्वतःच्या घराचे पट्टे नाहीत, अतिक्रमणामध्ये आहेत. तो विषय आम्ही हाती घेतलेला आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जवळपास 12,000 लोक असे होते की जे गावठाणामध्ये होते, परंतु त्यांच्याकडे त्यांचे आबादीमध्ये त्यांचे पट्टे नव्हते. ते 12,000 लोकांचा सर्वे आपण पूर्ण केलेला आहे. अजून 2,000-4,000 लोकांचा सर्वे करणार आहोत. यानंतर जे गावठाणाच्या बाहेरमध्ये लोकांचे अतिक्रमण आहे, असे जवळपास 6,000-7,000 लोक आहेत. त्यांनासुद्धा आपण आता पट्टे वाटप करणार आहोत. त्या सर्व गोष्टी आम्ही हातामध्ये घेतलेल्या आहेत. आणि येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये आता त्याला सुरुवात झालेली आहे. जवळपास 2,000-3,000 लोकांचे पट्टे आमच्याकडे म्हणजे एकदम रेडी आहेत ग्रामीण भागातील. शहरामध्ये आपण मोजणी सुरू केलेली आहे. आणि येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक मेळावा घेऊन आपले महसूल मंत्री यांना गोंदियामध्ये आणून या पट्ट्यांचे सुद्धा वाटप करणार आहोत. आणि काम करत असताना 2 बाजू आहेत. म्हणजे एकतर डेव्हलपमेंटची कामं व्हायला पाहिजे, दुसरा मूलभूत ज्याला आपण विकास म्हणतो, जे दैनंदिन गरजा आहेत, ही विकासाची कामं झाली पाहिजे. आणि मग जो प्रत्येक माणूस आहे त्या मानवाचा विकास झाला पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक मानवाचा विकास होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं देश समृद्धशाली, संपन्नशाली, समाज समृद्धशाली, संपन्नशाली होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या व्यक्तीला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता शासनाने त्याच्याकरता ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या योजना त्या माणसापर्यंत पोहोचल्या की नाही पोहोचल्या हे सुद्धा बघणे गरजेचे आहे. आणि म्हणून त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. आता मी सांगतो तुम्हाला, गोंदिया विधानसभेमध्ये जवळपास मी 50,000 लोकांना मकान दिला. मी 50,000 आकडा मग देशामध्ये म्हणजे सर्वात मोठा असेल. घरकुल 40,000 ते 50,000 लोकांना आपण शहरी आणि ग्रामीण भागात मिळवून दिला. आणि पुढच्या या 5 वर्षामध्ये अजून 50,000 लोकांना आपण घर देणार आहोत. म्हणजे आता तुम्ही गोंदियामध्ये फिरा आणि बघा, म्हणजे पहिले घरकुल लोक कसे बांधत होते आणि आज मोठे मोठे घरं बांधतात घरकुलच्या नावावर. म्हणजे हा विकास झालेला आहे. तर निश्चितपणे मी असं म्हणत नाही कि हमारे कारण 100% विकास हो गया. हम ये नहीं बोलते कि 100 हमारे कारण हर आदमी के जीवन में परिवर्तन हो गया, लेकिन इस दिशा में प्रयास करने का, शुरुआत करने का हमने प्रयास निश्चित तौर पे किया है. और आने वाले समय में मैं आपको बता देना चाहता हूँ कि गोंदिया को एक अलग पहचान दिलाने के लिए हम रात दिन काम कर रहे, प्रामाणिकता से काम कर रहे. हो सकता है कुछ गलतियाँ या कुछ काम रहते होंगे, कोई भी आदमी परिपूर्ण नहीं होता, कोई भी लोक प्रतिनिधि 100% विकास नहीं कर सकता, क्योंकि विकास एक ऐसी परिभाषा है ये कभी पूरी नहीं हो सकती. एक काम हुआ, दूसरा हुआ, तीसरा हुआ, चौथा हुआ, 5वां हुआ, 6वां, 7वां, 8वां तैयार रहता है. इसलिए विकास कभी भी 100% पूरा नहीं हो सकता. प्रत्येक आदमी का विकास पूरा नहीं हो सकता. कि जैसे जैसे आदमी की स्थिति सुधरती जाती है वैसी वैसी उसकी आवश्यकताएं बढ़ती जाती है, वैसे उसकी इच्छाएं बढ़ती है. इच्छा कभी तृप्त नहीं होती. लेकिन जो अति गरीब से गरीब आदमी के हम आंसू कैसे बोझ सकते हैं. समाज का जो अंतिम घटक है जिसके लिए हम काम करते हैं, अंत्योदय के लिए, एकात्म मानवता के लिए हम काम करते हैं, जो हमने संघ से सीखा है कि प्रत्येक जो नीचे का अंतिम व्यक्ती आहे उसका विकास करने के लिए उसके लिए हम काम कर रहे हैं. ह्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या भरघोस मतांनी विजय झाला आणि विरोधकांकडून एक आरोप लावण्यात आला की EVMमध्ये गडबडी आहे, वोट चोरी मोठ्या प्रमाणात झाली. सातत्याने राहुल गांधी हा आरोप लावत असतात आणि कुठेतरी ह्या विधानसभा निवडणुकीला विनोद अग्रवाल यांची जी लीड आहे, यांची जे जिंकण्याची जी लीड आहे ते जवळपास 60,000च्या वर तुमची लीड आहे. आणि कुठेतरी विनोद अग्रवाल तेवढा लीडनं जिंकू शकत नाही असं सुद्धा अनेक लोकांनी आरोप केला. आणि EVMमध्ये गडबडी आहे आणि वोट चोरी झाली याच्या माध्यमातून विनोद अग्रवालांनी एवढी लीड घेतली असं सुद्धा चर्चा आहेत. काय सांगाल? मुझे आप बताइए कि गई बार तो हम अपक्ष लड़े थे, सब कुछ इनके पास में था, तब भी हम 30,000-32,000 वोटों से चुनाव जीते थे. हम तो उस समय अपक्ष थे ना. कैसा रहता है कि जब जब इनको जीत मिलती है तब EVM अच्छी रहती है, और जब जब ये चुनाव हारते हैं तब तब EVM में गड़बड़ी होती है. EVM में मेरा मानना है कोई भी गड़बड़ी नहीं कर सकता, क्योंकि EVM, आप मुझे बताइए कि इस मतदार संघ में एक विधानसभा क्षेत्र है, उसमें कितने लोग खड़े होंगे और कौन आदमी का कौन नंबर पे नाम आएगा कैसे मालूम पड़ेगा? ये तो फार्म के विड्रॉल के दिन ही मालूम पड़ेगा ना. और उसके पहले EVM क्या बोलते हैं भाई, कौन गाँव में कौन EVM जाने वाली है ये तय हो जाता है.
तो उसमें गड़बड़ी कैसे होगी? और मार्क पोलिंग होती है ना इसके ऊपर में, जैसे मैंने फार्म भरा, ऐसे कौन कौन लोगों ने फार्म भरे और कौन कौन विड्रॉल करने वाले आपको पता रहता है क्या? नहीं। जिस दिन विड्रॉल का दिन रहता है उस दिन विड्रॉल होने के बाद में ही जितने उसमें से लोग हैं वो ईवीएम में उसका नाम कौन से बटन पे आएगा ये तो उस दिन मालूम पड़ता है ना। तो तुम पहले के पहले कैसे सेट कर डालोगे उसको कि अपन को अंतर्यामी है क्या कि इसका नाम यही नंबर पे आने वाला है करके? ये सब बातों में कोई तथ्य नहीं है। और रह गई बात चुनाव जीतने की, तो जनता का जो काम करता है, जो जनता के साथ में रहता है, जो जमीन पे जुड़ के काम करता है, जनता हमेशा उसके साथ में रहती है। ये मेरा प्रत्यक्ष अनुभव है। आज तक के जितने भी मैंने चुनाव लड़ा हूँ, मैं एक चुनाव 2014 में हारा, उसमें यहाँ के कुछ लोगों ने मुझे कुछ उपाय बताए थे, लेकिन मैं उसकी तरफ नहीं गया। मैं चाहे तो वो चुनाव सही में जीत सकता था, लेकिन उसमें मेरी ही गलतियाँ थी, मेरी यानी कमियाँ थी, मैं मानता हूँ। लेकिन उस समय भी लोगों ने मेरे को दूसरे नंबर पे रखा, मैं दूसरे जगह से आया था। उतने लोगों ने मेरे को, मेरे ख्याल से उस दिन मेरे को याद है कि 26 या 27% लोगों ने मुझे मतदान किया था और मात्र 31% लोगों ने गोपाल दास जी को मतदान किया था। वो भी 50% मतदान नहीं थे। तो आज तक के मैंने जितने भी चुनाव लड़ा है, मैं 2 बार जिला पद लड़ा, उस समय भी पूरे गोंदिया भंडारा जिले में सबसे ज़्यादा वोटर्स चुन के आया। गए बार भी अपक्ष था, फिर भी मैं गोंदिया भंडारा जिले में सबसे ज़्यादा वोटर्स चुन के आया था। इस बार भी तुम सर 1 नंबर पे, गोंदिया में मैं 1 नंबर पे हूँ। तो ये मेरे कारण नहीं है, ये जनता जनार्दन के कारण है। जनता को ये मालूम रहता है, आपको बता रहा हूँ मैं, कोई कितना ही बोले, प्रत्येक मतदाता इतना शुद्ध न रहता है किसको वोट देना चाहिए और किसको वोट नहीं देना चाहिए, ये जनता समझती है। और उनको जहाँ पर, मुझे आप बताइए, आज जनता इतनी होशियार हो चुकी है। मुझे अच्छी तरह से याद है, आज से 25 साल पहले, 20 साल पहले हमारे घर के लोग एक मुखिया से पूछ के जाते थे किसको वोट डालना है करके। आज घर का प्रत्येक मनुष्य किसी को नहीं पूछता किसको वोट डालने जाना है, वो अपने मन से जाके वोट डाल के आता है। महिला अपने मन से वोट, अपने पति को भी नहीं पूछती, बता रहा हूँ मैं आपको। आज का मतदाता अपने मन से वोट डालने जाता है। जैसे आज से 25 साल पहले हमारी माँ, हमारे घर के लोग, कोई भी चुनाव रहे, ग्राम पंचायत का भी चुनाव रहे, उनको कुछ मालूम नहीं था, तो पूछते थे कि जाके किसको वोट देना है करके। लेकिन आज मेरी माँ 90 साल की होगी, वो नहीं पूछती किसको वोट देना है करके, वो अपने मन से वोट डाल के जाती है। लेकिन वो जो माँ मेरी 25 साल पहले मेरे को पूछ के जाती थी किसको वोट डालने जाना है करके। तो आज इतना परिवर्तन देश में आया हुआ है। आज का हर मतदाता अपने को, ये सब जो बाकी जो चीज़ें हैं सब मनोरंजन है, आपको बता रहा हूँ मैं। 99%, मैं 1% की बात नहीं करता, 99% मतदाता ये सोच विचार करके, उसका वोट खराब नहीं होने को ना ये सोच करके, कहाँ उसने वोटिंग करने को ना ये सोच करके मतदान करता है। बरं, ज्यांचा तुम्ही पराभव केला तेच गोपालदासजी आणि त्यांचे पुत्र प्रफुल्ल अग्रवाल हे कुठंतरी मी मागील 2-4 दिवसाच्या आधी वर्तमानपत्रांमध्ये पाहिलं, तर ते कुठंतरी भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत किंवा करत असतील अशा अनेक बातम्या मी पाहिलं वर्तमानपत्रांमध्ये, मी ते स्पष्ट लिहून आलं। नेमकं काय तुम्ही ते कसे पाहता त्याच्याकडे? देखो, अब ये तो उनका विषय है, रात दिन कपड़े की तरह पार्टी बदलना ये उनको शोभा देता है और वही काम ही करते रहते हैं। मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं है। मैं भी सुन रहा हूँ कि भाई वो भारतीय जनता पार्टी में आना चाहते हैं, लेकिन भारतीय जनता पार्टी की जो विचारधारा है, भारतीय जनता पार्टी के जो लोग हैं, मुझे नहीं लगता कि उनका स्वीकार करेंगे। भारतीय जनता पार्टी का मतदाता उनको स्वीकार नहीं कर सकता। भारतीय जनता पार्टी में पहले भी आ चुके हैं, उस समय भी उनको भारतीय जनता पार्टी के मतदाता ने, कार्यकर्ता ने स्वीकार नहीं किया था। और मुझे आज लगता है कि उनके जो आचार विचार है, उनकी जो शैली है, उनकी जो काम करने की शैली है, वो भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता या मतदाता पसंद करेगा या उसको स्वीकारेगा, ऐसा मुझे नहीं लगता। पण तुम्ही तर स्वतः भारतीय जनता पक्षाचे आमदार आहात आणि माजी आमदार ज्यांचा तुम्ही पराभव केला, त्यांना जर पक्षामध्ये जर घेत असतील कुठेतरी एकाच, आता त्यांची कारण ते पक्ष कशाकरता बदलतात, त्यांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, त्यांचा काहीतरी उद्देश असेल। आता त्यांना त्यांच्या मुलांचं पुनर्वसन करायचं आहे, त्यांना वाटतं की आम्ही MLCच्या माध्यमातून आपल्या मुलांचं पुनर्वसन करू, अशी मी ऐकतो। परंतु आता काय ते वरचे लोक निर्णय घेतील, मला त्याबद्दल काही माहीत नाही। पक्षात आले तरी तुमची भूमिका त्यांच्याप्रती प्रखर राहणार आहे? आता माझी भूमिका, मी नेहमी सांगितलं की माझी भूमिका ही स्वतःची भूमिका नसते। माझी भूमिका नेहमी माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका असते। माझे कार्यकर्ता जी काही भूमिका घेतात ती भूमिका मी घेत असतो।
आणि आपल्या जीवनामध्ये मी सर्वात जास्त महत्त्व कुणाला देत असेल तर मी कार्यकर्त्यांना देतो. माझ्या आजवरचा जो प्रवास आहे हा कार्यकर्त्यांमुळे आहे, जनतेमुळे आहे. आणि म्हणून जी जनतेची भूमिका असते, जी कार्यकर्त्यांची भूमिका असते, जी भूमिका ती घेत असतात तेच भूमिका मी घेत असतो. म्हणाले की तुम्ही कार्यकर्त्यांकडे जास्त कार्यकर्त्यांची तुम्ही एकता कार्यकर्त्यांना वेटेज देता. कुठेतरी त्याच कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर तुम्ही 2019ला चाबी संघटना म्हणून एक संघटना उभारली. त्याच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढले, तुम्ही जिंकले सुद्धा. काय तुमची म्हणजे काय तुम्हाला आठवते चाबी संघटना जरा नाव ऐकलं तुमच्या मनामध्ये काय भावना येतात, कशी तुम्ही ते सुरुवात केली आणि त्या संघटनेला 5 वर्ष तुम्ही जिवंत ठेवले, काय तुमच्या आठवणी आहेत चाबी संघटनेविषयी? चाबी संगठना मेरे जीवन का एक बहुत बड़ा मोड़ था, आपको बता रहा हूँ मैं. और उसने मुझे मेरी इच्छा, जो जनता की सेवा करने की इच्छा थी किसी यानी एक लोकप्रतिनिधि, एक विधायक होने के नाते, वो पूरा करने का काम निश्चित तौर पे चाबी ने किया है. तो इसलिए जीवन भर चाबी ये मेरे दिल में रहने वाली है, ये कभी मेरे दिल से निकलने वाली नहीं है. और उस समय में जो हमारे सब कार्यकर्ता थे उनने किसी भी प्रकार की परवाह किए बिना आगे क्या होगा, भविष्य क्या होगा, इन्होंने नहीं देखा. एक जुनून के साथ में पूरे कार्यकर्ता एक संग रहे. आज भी वो कार्यकर्ता एक संग मेरे साथ में है. तो जो कार्यकर्ता मेरे लिए अपना पूरा राजकीय भविष्य दाव पर लगा करके साथ में रहता है, इसलिए मैं हमेशा कार्यकर्ता के साथ में रहता हूँ, जनता के साथ में रहता हूँ. और जो आदमी कार्यकर्ता और जनता के साथ में रहता है वो आदमी हमेशा, ऐसा मुझे लगता है कि वो निश्चित तौर पे जनता की समस्या छुड़ाने के लिए, एक सक्षम नेतृत्व देने के लिए सदैव, चुनाव में हार जीत होना एक अलग बात रहती है, आपको बता रहा हूँ मैं. चुनाव में हारने से आदमी खत्म नहीं होता. जब मैदान छोड़ के आदमी भागता है ना तब खत्म होता है. मैदान में डटे रहना चाहिए. और कार्यकर्ता साथ में रहते हैं और जब जनता साथ में रहती है तो उस आदमी को कभी भी कोई भी आदमी चुनाव हरा नहीं सकता. जिसके साथ में जनता रहती है, जिसके साथ में कार्यकर्ता रहते हैं. जब जनता चुनाव लड़ती है, कार्यकर्ता चुनाव लड़ती है, तो वो चाहे कोई भी चुनाव, मेरा नहीं, वो प्रत्येक चुनाव में विजय होता है. अब जब जिसके साथ में कार्यकर्ता और जनता दोनों के साथ में नहीं रहती, वो कितना भी कर ले, वो चुनाव में जीत नहीं सकता. इसलिए कार्यकर्ता का और जनता का चुनाव में साथ में रहना, चाहे वो कोई भी चुनाव लड़े, मैं कोई भी चुनाव की बात कर रहा हूँ, प्रत्येक चुनाव का विश्लेषण एक ही है कि जिसके साथ में जनता और कार्यकर्ता रहेंगे वही चुनाव जीतता है. बरं, खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि ही मुलाखत दिल्याबद्दल. तर हे होते गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल. खरं तर रोखठोक अंदाजामध्ये साहेबांनी, आमदार साहेबांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. नेमकी ओबीसी आरक्षणावर यांची काय भूमिका असेल आहे, संघाच्या यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झालं किंवा यांनी संघापासून काय शिकलं, आणि कुठेतरी ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी कोणते मुद्दे राहणार आहेत, गोंदिया विधानसभेची विकासाची काय स्थिती आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे कशाप्रकारे, प्रश्न कशाप्रकारे हे सोडवत आहेत, आणि कुठेतरी एकंदरीत यांच्या राजकीय जीवनावर आपण सविस्तरपणे आज चर्चा केली. रोखठोक अंदाजामध्ये आमदार विनोद अग्रवाल यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि आपणही त्याच रोखठोक अंदाजामध्ये ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.